मिळालेला काळ, मिळालेलं आयुष्य, मिळालेली वेळ ही तुम्हाला चिंतनामध्ये घालावी लागते. जो धर्माच्या पाठीमागे उभा आहे, जो वारकरी संप्रदायाच्या पाठीमागे उभा आहे, जो सनातन हिंदू धर्माच्या पाठीमागे उभा आहे, जो गोमाते करता उभा आहे, त्याच्या पाठीमागे आपण उभं राहू. अंगभर कपडे द्या मुलीला, मुलगीचा पाय घसरणार नाही, लव जिहाद निर्माण होणार नाही. प्रभा विश्व अवघा रंग एक झाला. मग उद्धार करायचा आहे, आनंद प्राप्त करायचा असेल, देवाची कृपा प्राप्त करायची असेल तर त्याच्याकरता संतांची सेवा करावी लागेल. आणि संतांची सेवा करण्याकरता, ग्रंथांचं आचरण अंतःकरणामध्ये आणण्याकरता आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल तर काळ सारावा चिंतने. मिळालेला काळ, मिळालेलं आयुष्य, मिळालेली वेळ ही तुम्हाला चिंतनामध्ये घालावी लागते. आणि जो माणूस चिंतनामध्ये वेळ घालवतो त्याला चिंता करण्याची गरज पडत, आणि जो चिंतेमध्ये वेळ घालवतो त्याच्याकडनं चिंतन होत. चिंतने चिंतने तद्रूप म्हणून काळ सारावा चिंतने. पण गरमा नाही, गरमा भोजन वर. आता आजच्या 9 वाजेपासून 11 वाजेपर्यंत तुम्ही घरात बसले असते, खरं सांगा तुमच्याकडनं भजन झालं असतं का? होय नसतं. तू कये बी असतं तरी सून तुला गरमा करू देते नाही. हा, लई इच्छा आहे म्हाताऱ्या लोकांची घरात भजन करावं, सुना करू देत नाही, पोरं करू देत नाही, नातू उमजू देतच नाही. म्हणून घरात चिंतन होत, आणि घरात चिंतन जर केलं तर आनंद मिळत नाही. मग एक चिंतन करण्याकरता, हा काळ सारवण्याकरता तुम्हाला कुठं जावं लागेल तर एकांतवासामध्ये जावं लागेल. एकांतवासी गंगा असणे. कुठे जावं लागेल? राजा परीक्षित ज्या ठिकाणी गेले, ध्रुवबा ज्या ठिकाणी गेला, कालिंदी नदीने स्नान केलं, आणि त्या भगवंताचं चिंतन केलं. ऐका, भगवंत मिळणं एवढं सोपं नाही दादा. तो काही बाजारचा भाजीपाला. अरे म्हणी नाही भाव आणि देवा मला पाव, हे म्हणी नाही भाव आणि देवा मला पाव, देवा आशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव आशान भेटायचा नाही रे, देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव काय आशाने भेटायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही. करायची 21,000 दिली तुम्ही. विठाला एवढे करायची 41 दिली. 41 यांनी मागच्या वर्षी विठाला
पटलं त्यानं कीर्तन ऐका, ज्याला समजलं त्यानं कीर्तन ऐका, आणि ज्याला नाही समजलं त्याने शेवटच्या दिवशी महाप्रसादाला या. हा? मनी नाही भाव आणि देवा मला पाव, अरे देवाशान भेटायचा नाही रे, देवाचा जीवन. महादेवर पांटाक म्हणजे लगेच देव पावे का? बरं महादेवले पाणी आजच टाकीत का पहिले टाकीत नाहीत का? आपला खापर पंजोबा टाके, आपला आजोबा टाकले, आपला बाप टाके, आपली माय टाके, का आपण टाकी रे ना. पूर्वी महादेव होता, पाणी बी होतं, मंदिर बी होतं, तो कोणी डुकी पाय. हा कधी शिवपुराण काय का तुम्ही? आहे त्या बाबामुळे वहिनी विठाला. फक्त बाबा सांगणारा तसा पाहिजे. हा? एक लोटा आणि सब समस्या का हल. अरे हल. तुकोबारायाच्या 40 पिढ्या पंढरीच्या वारीत गेल्या दादा, पण तुकोबाऱ्याला देव भेटला नाही, तर तुकोबाऱ्याला इंद्रायणीच्या काठ्यावर भंडाऱ्या डोंगरावर जाऊन देवाला मिळवावं लागलं. हा? तरी देव भेटला नाही. हा? तुकाराम महाराज इतका देव, इतका देव, इतका देव, इतका देव, इतका देव, इतका देव करे, पण देव काही भेटे. तुकाराम महाराज एकांतवासात मध्ये गेले, इंद्रायणीच्या काठावर एकांतवाशी गंगा असणार. हा? आणि भजन करायला लागले. आता त्या भजनाला ती जिजाबाई वैतागली होती, शिव्या द्यायची महाराज. इथ्या किथ्या मुळमाईच्या करट्या शिव्या द्यायची. नीट ऐका, तुम्ही शिव्या देते, तुम्ही पाणी वतस तरी तुम्हाला देव भेटत नाही. ती बिचारी शिव्या दे, गाळ्या दे, गाळ्या गाया दे, ती गाया, तिला देव भेटला महाराज. ती शिव्या द्यायची, ऐका, शिव्या द्यायची, पण देवाचं भजन करणाऱ्याला पोटभर भाकर खाऊ घालायची. हा? पोटभर भाकर खाऊ घालायची. आम्ही पाणी वती वती, अहो आता कोरडा व्हायचा. घरना महादेव वल्ला, आपलं मंदिर ना महादेव वल्ला, आणि घरना महादेव. विठ्ठल विठ्ठल तरी लोक आमले कीर्तनाला चांगला पैसा देतच नाही. काही नुसता रडतोच हो, काही नुसता हसडतोच हो, काही नाही महाराज. मी काही कमी हसडच का? माल बी तिथला द्या ना विठ्ठला. आजी म्हणे पुढे बशी नेम ऐका व म्हणे मा ऐका. तुकोबाराय डोंगरात गेले तरी देव मिळाला नाही महाराज. पण त्या शिव्या देणाऱ्या जिजाबाईला ओ देवाने साक्षात दर्शन दिलं. हा? साक्षात दर्शन दिलं, तिच्या पायातला काटा काढला
हा बस नेमन वाजत जा तुम्हाला मा मिळणी आपल्या ती सब आणि टाळी वाजवून सवय आधी कुठे जमसती त्याला सोडणार नाही लोक इकीट असू अर्ध पण त्याला सोडणार नाही टाळ्या 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 नका वाजू फक्त बदल करा विठाला म्हणून संसारात देव मिळत नव्हता हा म्हणून तुकोबारा एकांतवासामध्ये गेले एकांतवाशी देवाची पूजा केली भजन केलं स्मरण केलं भक्ती केली तांब्या पितळाचे काश्याचे टाळ नव्हते महाराज दगडाचे टाळ होते दगडाचे देव नाही भेटला तुकोबारायाला पण तुकोबारायाच्या हृदयामध्ये एवढा शुद्ध भाव होता सर्व माझा काळ तुझी या चिंताने सर्व माझा काळ तुझी या चिंताने सर्व माझा काळ तुझी या चिंताने सर्व माझा काळ तुझी या भगवंताच्या चिंतनाने आपल्या अंतकरणातले दोष केले पाहिजे आपलं अंतकरण शुद्ध झालं पाहिजे पवित्र झालं पाहिजे अंतकरणाची उंची वाढली पाहिजे हृदय पवित्र झालं पाहिजे असं चिंतन केलं पाहिजे चिंतन हे देव मिळवण्याकरता नाही चिंतन संसार वाढवण्याकरता नाही तर चिंतन त्या भगवंताच्या चरणापर्यंत जाण्याकरता काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या तुम्हालाही आनंद पाहिजे असेल तर वनात जाऊ नका एकांतवासामध्ये बसा मारुतीरायाचं मंदिर सुंदर बांधलंय आपण फार सुंदर मंदिर आहे फार कष्टातून उभं झाले हा ही जी आमची सगळी टीम आहे हो हे जे मंडळ आहे या मंडळातले जे कार्यकर्ते आहेत यांनी खूप कष्ट केलेत महाराज हाडाचं काढ केलं रक्ताचं पाणी केलं हो अनेक प्रकारचा आत्मक्लेश सहन केला हो घर बांधणं सोपं आहे दादा लग्न करणं सोपं आहे पण मंदिर बांधणं मंदिराची जोपासना करणं फार अवघड आहे
मी सहज सांगितलं नाशिकला की महादेवाचं मंदिर बांधायचे काल्याच्या कीर्तनामध्ये लोकांनी लगेच झिल्लो, मंदिराला सुरुवात झाली. त्या ठिकाणी मोठं शिवपुराण होणार आहे. मला शिवपुराण येत नाही म्हणून मी माऊलीला सांगणार आहे. पण माऊलीने मला एखादी भागवत कथा दिली तर मी माऊलीला सांगणार. गेशी तेव्हा आमना बेबी असंच चालू शकत. आमना सप्ताह यादी आमना सप्ताह बी आता समाजवर रोला गया. विठाला विठ्ठला 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 का हो, परमार्थात या गोष्टी करू नका, धर्मात या गोष्टी करू नका. कारण धर्म काय शिकवतो, तुकोबारायचं वचन काय शिकवतं की 18 पगड जाती ज्या मंडपात एकत्र येतात त्या मंडपामध्ये जात राहत नाही, वर्ण राहत नाही, गुण राहत नाही. त्या जातीत फक्त एकच असतं, अंतकरणातला समभाव. आणि तो समभाव जोपासण्याकरता आपल्याला धर्ममंडप तयार करून दिलाय. ऐका, हे नुसतं दाभाडी पुरतं शिल्लक नाही दादा. या प्रभा विश्व युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून हे संपूर्ण देशामध्ये जाणार आहे. म्हणून जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळेल असं भजन करा, आपल्याला आनंद मिळेल अशी देवाची पूजा करा, आपल्याला आनंद मिळेल अशी तुळशी मातेची सेवा करा. किती लोक तुळशी मातेची सेवा करतात हो? ओ माय, भलत्या तुळशी उभ्या राही का? या 4थी 5वी तो बोटनी वर करेल. 4थी 5वी वर येत ना तवळ या बोटनी वर करेल, तवळ येज नाही. मागे बशीत आधी पुढे बसतीस. ऐका ना, मग तुळशीला प्रदक्षिणा घातली पाहिजे, आनंद मिळेल दादा. सूर्याला पाणी दिलं पाहिजे, आनंद मिळेल. जसं 17 जिताला सूर्य उपासनेमुळे समंतक नावाचा मणी मिळाला. ऐका, आणि त्या समंतक नावाच्या मणीमुळे 17 जिताला भगवान गोपाल श्रीकृष्णाची भेट झाली. ऐका ना, म्हणून तुळशीची प्रदक्षिणा करा, सूर्याची उपासना करा. तुम्हाला जर तुमचा मुलगा ऐकत नसेल, नीट ऐका, तुमचा मुलगा ऐकत नसेल, मुलगी तुमचं ऐकत नसेल, एखादी सासूनी सून ऐकत नसेल, एखादीने सगळ्यासनीच सासून ऐकतच नाही कोणी आधी. फक्त कोणती सासून ऐकतस, जिना गया पिवळा शेतीनं. कळलं ना? आपलं प्रेम कुठपर्यंत आहे तोपर्यंत. बापावर प्रेम कुठपर्यंत, आईवर प्रेम कुठपर्यंत, हा बापावर प्रेम कुठपर्यंत, आईवर प्रेम कुठपर्यंत, कुठपर्यंत लगीन वहीपर्यंत. कुठपावर तदेव लग्नम श्रीनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव. अहो लगीन ना आधी माईशिवाय जेवत नाही, मायने मांडीवर डोकं शिवाय झपत नाही महाराज. आई तुनाशिवाय जेवण जात नाही, आई तुना मांडीशिवाय झप लागत नाही. पण आहे कुठ पाव कानबाई येत नाही तो पाव. कानबाई वणी आणि दिवाळीला काही माहेरली. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे दुनिया, दुनिया आई रे, आई रे दुनिया बेमान. माता पिता को कोई नहीं माने, हो माता पिता को कोई नहीं माने. औरत का बहुमान, औरत का
गई ना मग एकटा गरमा ती माय आणि हो याला करमत नाही गरमा मग टपरीवर फिरस टपरीवर हा अहो गरमा येत नाही माय जेवण करत स्वयंपाक तयार करत वाट पाच जाग किती तरी येत नाही रात्र 11 वाजता मायचं पिजात पोऱ्याने वाट पाच पिजात पोरी 11 वाजता येत दरवाजा उघडत माय जागी व माय म्हण पोऱ्या ए भाऊ बाळ्या अरे सकाळपासून बाहेर घ्या अरे काहीतरी खाई घे ना तू म्हणा आज शिवाय जेवे नाही रे हा बाळा जेवून घे आई आई तुना हातले चव राहिनी नाही माई चव कधी गई दिवाळीला अरे पोऱ्यानं जाऊ द्या पोरी बी तशा या पोरी बी तशा या पोरी बी मायवर प्रेम करतोय जीव लावती पण कुठ पाहावं बोलावर उभी राहत नाही तो पाहावं बोलावर उभी राही नाही हा किती जीव लावते मला मुलगी आईला किती जीव लावते हो आईशिवाय राहत नाही आईशिवाय खात नाही आईशिवाय झोपत नाही हो आईने काही दिलं तर आनंद व्यक्त करते महाराज हो एक छोटीशी मुलगी होती तिची आई होती काबाड कष्ट करायची हाडाचं काढ करायची रक्त पाणी करायची दारिद्र्य जीवन जगायची आणि एक दिवशी तिने विचार केला बाजार केला बुधवारचा बाजार केला मनाकडे पाय पायची राहा विठाला या बी मनाकडे बाजारला येतेच काही म्हणून आशी राहत्या विठाला तिनं बाजार केला पैसे आती नका चावलं सकाळ दिसव मी सकाळ वही आपली भेटतात आपले कीर्तन नसणं का आपला बाजार ते पर्याय नाही ना महाराज आपले काही शेती नाही बाडी नाही वावर नाही हा आपले काही पैसा नाही तुमनासारखा कोणता हा लाडकी बहीण पण मला एक कळत नाही महाराज मला एक कळत नाही त्या भाऊले एक कळत नाही शिंदे भाऊले तो तुमना पाहुणा मना काय पाहुणा मी महाराज आहे विठाल एवढं मला कसं कळत जावे अहो महाराज याची नवरानं खैसन नवराले वहिन्यात नाही पण या त्यांना काही होतील का वावच लागेल झाला तो धर्माच्या पाठीमागे उभा आहे तो धर्माकरता उभा आहे तो कोणत्याही पक्षाचा असू द्या कोणी असू द्या जो धर्माच्या पाठीमागे उभा आहे जो वारकरी संप्रदायाच्या पाठीमागे उभा आहे जो सनातन हिंदू धर्माच्या पाठीमागे उभा आहे जो गोमाते करता उभा आहे आणि त्याच्या पाठीमागे आपण उभं काय काय म्हणे बाबा का बीजेपी नाशी का बाबा शिवसेनाशी मी कोण आज नाही मी फक्त ज्ञानोबा तुकोबानाशी फक्त आपला अधिकार आहे मतदान हा आपला अधिकार आहे त्या दिवशी सगळ्यांनी आपली कामं बाजूला ठेवायची आंघोळ करायचं पांडुरंगाचं दर्शन करायचं आणि 7 वाजेला घरातून बाहेर पडायचं आणि पहिले मतदान करायचं आणि मग दुसऱ्या कामाला लागायचं हिंदू धर्मामध्ये 100% मतदान झालं पाहिजे मतदान सगळ्यांनी केलं पाहिजे मतदान हा आपला अधिकार आहे म्हणून पहिले सकाळी 20 तारखेला सकाळी उठले
की पहिलं मतदानाचा हक्क बजावा. विठाला विठ्ठला, 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 विठ्ठला. बाजाराला गेली, बाजार केला, काही पैसे उरवले आणि ते आपल्या छोट्याशा मुलीसाठी तिनं साकळ्या आणल्या, साकळ्या पैंज. हा त्या मुलीच्या पायात घातल्या, मुली छिन 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 अशी नाचायला लागली. तिला आनंद झाला. मग ती आईला म्हणे, आई व मम्मी, आई मी तुले सोडी जाऊ नये. आई म्हणे, बेटा तू तो पराया धन है, तुझी एक दिन जाना पडेगा. हा आणि असं करता करता मुलगी मोठी झाली. हा नीट आहे का, नसं दृष्टांत ऐकू नका, त्याच्यातली खाची आहे का, त्याच्यातलं कसं आहे का. मुलगी मोठी झाली आणि आईने विचार केला, मुलगी मोठी झाली आपली, हिला अंगभर कपडे आणले पाहिजे. कसे कपडे? अंगभर. आता अंगभर कपडे नाही, आता भर अंग कपडे. फक्त अंगच दिसतं, कपडे दिसतच नाही. अरे लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला. आता याच्यासाठी टाळी वाजवत होतो, कसं सांगू मला तेच कळत. म्हणजे तुमची लाज काढली तर तुम्ही टाळी वाजवतात. तुम्हाला कीर्तनच समजत नाही. विठाल अंगभर कपडे द्या मुलीला, मुलगीचा पाय घसरणार नाही, लव जिहाद निर्माण होणार नाही. हा त्याला थारा मिळणार नाही. मग तिनं मजुरी केली, बाजार केला, पैसे उरवले आणि मुलीसाठी आठवडे बाजारातून अंगभर कपडा आणला आणि त्या मुलीला तो घागरा घातला आणि तिनं तो घागरा घातला आणि तिने अशी गर्र. मुलीला आनंद झाला आणि ती आईला म्हणायला लागली, आई आई मी तुले सोडी जाऊ नये. आई मी तुला सोडून जाणार नाही. ती आई म्हणते, तू तो पराया धन है, तुझी एक दिन जाना पडेगा. मुलगी उपवर झाली, वर शोधला, व लग्न घटिका जवळ आली. आई तुळशीला पाणी घालायला लागली आणि मुलगी नवऱ्यासमोर बोहल्यावर उभी राहिली. अक्षता सुरू झाल्या. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तोमन्ति दिव्यस्तवै वेदै सांग पदक्रमो पनिषदै गायन्तियं सामगा. आज अक्षता पडे, आज लगीन होतं गाडी, खाल्ली होतं, आज बी होतं ना माय. विठाल विठाला कारण ते कथाकार महाराज मी मंगलाष्टक म्हणायला लागलो आणि ते अक्षता गोळा करायला लागले. ऐका, आणि त्यावेळेला मंगलाष्टक चालू आहे आणि त्यावेळेला ती आई तुळशीला पाणी घालते आणि पालथी घालता घालता त्या मुलीकडे पाहते. ती मुलगी सुद्धा बोहऱ्यावर उभी आहे आणि ती मुलगी सुद्धा आईकडे पाहते. एकींची नजरा नजर होते. ती मुलगी नजरेने आईला म्हणते, आई मी तुले सोडी जाऊ. ती नजरेनं तुळशीला पाणी घालणारी आई त्या मुलीला सांगते, बेटा तू तो पराया धन आहे, तू आता राहणार नाही, तुला जावंच लागेल. आटोपलं सगळं आणि नवरदेवाची गाडी मंडपाच्या गेटवर उभी राहिली. दरवाजा उघडला, मुलगी गाडीत बसली, दरवाजा लावला, काळा काच वर केला, गाडीला सेल मारला आणि गाडी जे निघाली, माय मरी गई तरी वनी निघू. हे प्रेम अटकलं कुठे? संसारामध्ये अटकलं. ऐका, पण ती मुलगी आली, तिला निरोप मिळाला, माझी आई गेली. त्याच्या आधी आईनं हजारो पत्र टाकली
तिनं कचऱ्यात फेकून दिली, वाचली नाही आईची पत्र. पण आई केल्याची कळालं आणि ती मुलगी धावत आली. महाराज गावाच्या वेशीवर आली, गाडी थांबली, गाडीतून खाली उतरली, पायातल्या चपला काढल्या, बगल्यात घातल्या. पूर्वीचं सांगतो, आताच नाही. आता आमच्या चपला किचन वट्यावर गेल्या, म्हणून आमची बुद्धी भ्रष्ट झाली. शास्त्र आहे महाराज, आपल्या संसारामध्ये का आनंद मिळत नाही? आपल्या संसारातलं कर्म बदल झालाय, आपली आचारसंहिता बदलली आहे, आपला आचार विचार बदलला आहे, म्हणून आपल्या संसारामध्ये दुःख आहे, आनंद मिळत नाही. ऐका, ती मुलगी आहे उतरली, चपला काढल्या, बगल्यात घातल्या आणि आई जिथं होती ना त्या अंगणाकडे धावली, तिला आवाज दिला, आई. लोक म्हणे वळील आहे. लोक बाजूला झाले. ऐका, लोक बाजूला झाले आणि जिथं आईचं प्रेत पडलं होतं ना दादा, ते प्रेतावर तिनं असं अंग टाकून दिलं. रडायला लागले, रडतही होती. पाठीवरचा पदर डोक्यावर घेतला, डोक्यावरचा पदर आईच्या तोंडावर झाकला, रडतही होती. गया बी तपासत होती, कान बी तपासत होती, नाक बी तपासत होती, मनगटे बी पाहत होती. पण तिला काय माहिती, घरातली मांजरनी रातली उपाडी देते. सून सासूवर प्रेम करते असं नाही, पण कुठपर्यंत झोपवतीना गया पिवळाशी तोपर्यंत. ऐका, देवाला किती पाणी घालतायत, देवाला किती फुलं वाहतायत, देवाच्या महाद्वारामध्ये किती लोटांगण घालतायत, याच्यापेक्षा तुमच्या घरातल्या देव्हाऱ्यामध्ये, तुमच्या घरातल्या घरामध्ये तुमचे आईबाप, तुमची प्रजा किती सच्चिल आहे, किती सुखी आहे हे शोधा. आणि त्या संसारामध्येच परमार्थ आहे, त्या संसारामध्ये आनंद आहे. पण आपण तिकडे लक्ष देत नाही. मंदिरात येतो, पाणी टाकतो, पण आपला महादेव कोरडा राहतो. आपली सासू चहा वाचून मरून जाते, आपला सासरा चहा मागून मागून गावाच्या कट्ट्यावर पेपर वाचायला निघून जातो. दादा ऐका, तो तिथे जाऊन रडत बसतो. तो बाप आपल्या सुनीचे कधीच अवगुण काढत नाही, कारण ती सून नसते तर त्यानं मानलेली मुलगी असते. ऐका, म्हणून तुम्हाला खरं सुख देणारे, तुम्हाला खरा आशीर्वाद देणारे, त्यांच्या पायावर पाणी टाका. महादेवावर तर टाकाच, त्याचा लाभ होईल, पण त्याही पेक्षा मोठा लाभ तुम्ही आई बापाच्या चरणावर पाणी टाका, त्यांना घासभर खाऊ घाला, त्यांना प्रेमांचे शब्द द्या, अरे देव तुमच्याकरता धावत येईल. त्याच्या पलीकडे परमार्थ नाही दादा. आणि हेच मोठं धन आहे, हेच मोठं धन आहे. मग हे धन मिळवण्याकरता, आनंद मिळवण्याकरता आपले आचार विचार चांगले पाहिजे. त्याच्यासाठी आपण चांगलं खाल्लं पाहिजे, चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे, आपल्या इंद्रियांना नियम लावला पाहिजे. आणि आपल्या इंद्रियांना नियम लावून त्या इंद्रियांना राज करणारी वासना नष्ट केली पाहिजे. आणि ती वासना नष्ट व्हावी वाटत असेल, तुमची इंद्रिय ताब्यात यावी असं वाटत असेल, तुम्ही काय करा, जास्त झोपू नका आणि जास्त बोलू नका. हेच तुकाराम महाराज अभंगाचे दुसरे